हे जे आम्ही 13 दिवसापासून सतत आमचं बेमुद्दा धरणे आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र किंवा अमरावती जिल्हा उपेक्षित ठेवलेला आहे सरकारने, महायुती सरकारने। जे अपेक्षित पॅकेज अमरावतीला पाहिजे होतं ते भेटलं नाही। कालचे GRमध्ये 9 तारखेच्या GRमध्ये फक्त 7 तालुके त्याच्यात आले होते। आम्ही काल पण आंदोलन केलं। आता खबर आहे की ते पुन्हा 14 तालुके त्याच्यात आलेले आहे, पण आतापर्यंत GR जे आहे ते कन्फर्म नाही आहे। दुसरा, अमरावती जिल्हा आत्महत्याग्रस्त असून इथे 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आतापर्यंत 15-20 दिवसात। अमरावतीला जे अपेक्षित पॅकेज पाहिजे होता ते भेटला नाही। माणुसकी शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारची माणुसकी आहे खतम झालेली आहे। त्याच्यासाठी आज आम्ही जगातला पोशिंदा आहोत। आज महायुती सरकारची 13वीचा जेवण आज आम्ही शेतकरी बंधू देत आहोत। इकडे जे आंदोलन 13 दिवसाचं आंदोलन होता ते सरकारवर दबाव आणण्यासाठी, प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आम्ही केला होता। जे काही आम्हाला यश भेटलेलं आहे ते थोडंसं आहे, पण जे मोठे आंदोलन आहे आता कर्जमुक्ती कर्जमाफीचं जे आंदोलन आहे, अमरावती जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेजचं जे आंदोलन आहे त्याच्यासाठी आम्ही सतत लढणार आहे। आता 28 तारखेला नागपूरला आंदोलन आहे, त्याच्यात आम्ही सहभाग होणार आहे। बच्चूभाऊ कडू तिकडे येणार आहे आणि दुसरे जे शेतकरी नेता तिकडे येणार आहे, आम्ही पण तिकडे जाणार आहोत। आता आंदोलन जे आहे ते समोर जाणार आहे।